आता आपला पुढचा प्रश्न आहे, किस्विद हिमस्य भैषज्यम. भैषज्यम म्हणजे औषध. बर्फ पडला असेल तर बर्फाला कमी कसं करायचं? हिम म्हणजे दोन गोष्टी येतात हिमामध्ये. हिमच म्हणतात ते त्याला. हिम ह्याचा अर्थ काय माहिती का? किस्विद हिमस्य भैषज्यम. हिम म्हणजे बर्फ आणि हिम म्हणजे धुकंसुद्धा. हिम म्हणजे बर्फ आणि हिम म्हणजे धुकं. तर बर्फ किंवा धुकं पडायला लागलं तर त्याला औषध काय त्याच्यावर? म्हणजे ती थंडी घालवण्यासाठी तुम्ही काय करणार? तर त्याचं उत्तर काय आहे? अग्नी. त्याचं उत्तर आहे अग्नी. म्हणजे बर्फ किंवा धुकं ह्याच्यावर उपाय काय? तर अग्नी. आता हे प्रश्न परत परत म्हणते मी की हे यक्षाने विचारलेले आहेत. त्या दृष्टीनेच त्याच्याकडे पाहायचं. उगीच वेळ जात नाही म्हणून विचारलेले नाही आहेत ते. तर धुकं ज्याच्याप्रमाणे आपली दृष्टी झाकून टाकतं. आपली दृष्टी झाकतं म्हणजे काय माहिती का? आपली पण दृष्टी झाकतं ते आणि समोरच्या वस्तूंनाही झाकतं. म्हणजे काय होतं? तर समोरच्या वस्तू आणि आपली दृष्टी ह्याच्यामध्ये एक ताटातूट निर्माण होते धुक्यामुळे. धुकं दोन गोष्टी करतं. आपली दृष्टी धूसर करून टाकतं आणि समोरच्या वस्तूंना सुद्धा धुकं धूसर करून टाकतं. आपण म्हणतो ना, खूप धुकं पडलं, अगदी समोरचं सुद्धा दिसत नव्हतं. म्हणजे अगदी भीतीच वाटते, गाडी बिडी न्यायला ॲक्सिडेंट होतो का काय? समोरचं सुद्धा दिसत नाही. मग ह्या गोष्टी काय आहेत? आध्यात्मिक दृष्ट्या काय आहे? तर त्या वस्तू आणि आपली दृष्टी या दोघांमध्ये महान अडथळा निर्माण करणारं हे धुकं आहे. त्या वस्तूंना आपल्यापासून दूर नेतं ते. ह्याच्याच प्रमाणे काय झालं आहे? नेमकं फार मोठी अडचण काय आली आहे? तर हे धुकं म्हणजे काय माहिती का? अज्ञान आहे, अज्ञान. आणि हा जो जीव आहे, या जीवासमोर ते धुकं उभं राहिलं आहे सगळं. अज्ञानमयी धुकं, अज्ञानपूर्ण धुकं, अज्ञानाचं धुकं. इतकं जबरदस्त जन्मजन्मांतरीचं अज्ञान आहे त्याच्यामध्ये आणि इतकं जबरदस्त घनदाट धुकं पडलेलं आहे की समोर चैतन्य आहे. डोळ्यात कोणी बोट घातलं तरी दिसणार नाही, इतकं धुकं गडद देते. सगळं धूसर धूसर झालं आहे. त्यामुळे हा जो जीव आहे आणि ते जे चैतन्य आहे याच्यामध्ये अज्ञानाचं धुकं पसरल्यामुळे
जीवापासून चैतन्य ताटातूट झाली आहे, अत्यंत दूर झालं आहे. खरं तर ते समोरच आहे, पण मध्ये धुकं धुकं म्हणजे किती असावं ते अज्ञानाचं धुकं. घनदाट कल्पनासुद्धा नाही की इतकं चैतन्य जवळ आहे. आता हळूहळू क्लिअर कसं होतं? उष्णतेनी जसं सूर्य वर येतो तसं जसं धुकं नाहीसं व्हायला लागतं ॲटोमॅटिकली. म्हणजे उन्हाची वाट पाहावी लागते थंडीच्या वेळी. ऊन पडलं तर धुकं नाहीसं होतं. तशा दृष्टीने अग्नी पेटवायचा आहे, ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित करायचा आहे. सळसळून तो अग्नी पेटता झाला पाहिजे आपल्या आतमध्ये. म्हणजे ते सगळं अज्ञानाचं धुकं, सगळा धूसरपणा, सगळी भ्रांती भ्रम आपला नाहीसा होईल. मी म्हणजे देह, मी म्हणजे जीव, मी म्हणजे अपूर्ण मनुष्य, हे सगळा भ्रम नाहीसा होईल. आणि मी म्हणजे तेच ते चैतन्य मी आहे. आणि मग चैतन्याला आपण मिठी मारू शकू जेव्हा हा ज्ञानाचा अग्नी पेटता राहील, तेव्हा सगळं समोरचं क्लिअर दिसेल. आणि हे असं असल्यामुळे हे जे धुकंमध्ये पसरलं आहे त्याच्यामुळे खरं तर काय आहे, आपल्याला जे शरीर मनबुद्धी अहंकार हे जे आहेत ना सगळे चित्त, सगळे हे जे आहेत, ही आपली उपकरणं आपल्याला कशासाठी आहेत? म्हणजे चैतन्याकडे जाण्यासाठी या उपकरणांचा काय काय उपयोग आहे ह्याची आपल्याला चुकीची ओळख होते धोक्यामुळे. कारण जीव एकच त्याच्या दृष्टीने बघणार आहे. जीवाला जी दृष्टी आहे, जीवाला दृष्टी जी मिळाली आहे ती कशाची आहे? अज्ञानाची आहे. चष्म्याचा नंबर खूप मोठा आहे, त्यामुळे त्यातनं काही दिसणं शक्यच नाही आहे. त्यामुळे जीवाला जी दृष्टी आहे ती पूर्ण अज्ञानाची धूसर आहे. तर एक जीवाला जी देह मन बुद्धी इंद्रिय ही दिलेली आहेत साधनं, तर ती चैतन्यव्रत जाण्यासाठी कशी काय आहेत ही त्यांची ओळख आपल्याला होत नाही. आपल्याला वाटतं देह म्हणजे मी आहे, मन म्हणजे मी आहे, बुद्धी म्हणजे मी आहे, इंद्रिय म्हणजे मी आहे, सगळं म्हणजे मीच आहे असं आपल्याला वाटतं. आणि अशी चुकीची ओळख होते, कारण चुकीचा चष्मा घातला. तुम्हाला माहिती आहे ना, डॉक्टरकडे गेलो आपण डोळ्याच्या की काय होतं, मग तो डॉक्टर म्हणतो चला बरं हे वाचा, हे काय आहे, ते काय आहे. मग काही एक एक लाईन वाचतात, काही 2-2 लाईन वाचतात आणि त्यांना तिसरी लाईन दिसत नाही आहे ना. तसं होतं आपल्या दृष्टीचं, जीवाच्या दृष्टीचं तसं होतं. काय थोडंफार दिसतं आणि बाकीचं काहीच दिसत नाही. कारण अज्ञान हे अज्ञान, पूर्णपणे अज्ञान. हे सगळं अज्ञानाचं धुकं. ज्यावेळी आपण सतत ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी झटू, त्यावेळी तो ज्ञानाचा अग्नी पेटता राहील आतमध्ये. ती चेतवला जाईल. तेव्हा कुठे आपल्याला आजूबाजूचं दिसायला लागेल भ्रांती जाऊन की मी म्हणजे नेमका कोण आहे. हे अज्ञानाचं धुकं आजूबाजूला जोपर्यंत आपण पसरवलेलं आहे ना, तोपर्यंत हा जीव शिल्लक राहतो.
नंतर आपल्या जीवावरचं लक्ष उडतं आणि आपण होतो चैतन्य. आपण एक गोष्ट सदाचारमध्ये शिकलो होतो ती आठवते का बघा. मी तर वारंवार म्हणायची सदाचारमध्ये हे आलं होतं, आठवत असेल तुम्हाला, की हा जो जीव आहे त्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये हे जे चेतनेचं प्रतिबिंब पडतं. तेव्हाही मी क्लिअर केलं होतं तुम्हाला. आणि तेव्हा प्रश्न पडले होते बघा, की प्रतिबिंब आहे तर मग आम्ही चैतन्य कसे. आम्ही चैतन्य हे पाठ केलेलं आहे आणि खरं तर प्रतिबिंब पडलेलं आहे. प्रतिबिंबाची तर एक गोष्ट सांगितलीच मी तुम्हाला, जोपर्यंत आपण दूर आहोत तोपर्यंत प्रतिबिंब आहे. एकदा चिकटलो त्या चैतन्याला की प्रतिबिंब नाहीच आहे, मग चैतन्यच आहे. तर त्यावेळेस सदाचारला आपण पाहिलं होतं की सगळ्यात जास्त उत्तमात उत्तम चैतन्याचं प्रतिबिंब हे बुद्धीत पडतं. कारण चैतन्य हे अतिसूक्ष्म आहे आणि बुद्धी त्यातल्या त्यात पंचमहाभूतात्मक असली तरीसुद्धा ती इतर इंद्रियांच्या मानाने ती सूक्ष्म आहे. म्हणून चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडतं. आणि त्याच्याचबरोबर सदाचारला आपण अजून एक गोष्ट, जरा जड आहे हे समजायला, पण ते अजून एक गोष्ट शिकलो होतो आपण, की आपल्याला विषयांचं ज्ञान कसं होतं. आपण का जगलो आहोत चैतन्यामुळे. तर चैतन्य कुठे इतर ठिकाणी राहत नाही, चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं. आता ते कसं पडतं, चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीत कसं पडतं. एखादी गोष्ट आपण ऐकली किंवा आपण बघितली, एखादी गोष्ट आपण ऐकली किंवा बघितली, त्याची इन्फॉर्मेशन बुद्धीमध्ये जाते. आता बुद्धी त्याच्यावर काम करत असताना जेव्हा चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीत सतत पडतच असतं, चैतन्याचं प्रतिबिंब सतत बुद्धीत पडत असतं आणि ऐकलेले किंवा पाहिलेले विषय ज्यावेळी बुद्धीपर्यंत पोहोचतात त्यावेळी ते प्रतिबिंब बुद्धीत पडलं नेमकं की बुद्धीला ते आकलन होतं आणि तेव्हा जीव म्हणतो मला समजलं. हा पाठ आहे सदाचारमध्ये. आता हे प्रतिबिंब बुद्धीमध्ये तीव्रतेने पडतं, पण अज्ञानाचं धोकं इतकं जबरदस्त आहे, जन्मानुजन्मांचं आहे, की सगळ्याचा नाश होतो. याच्यावर उपाय एकच, अज्ञानाचा नाश करायचा. आणि तो नाश करायचा असेल तर ज्ञानाचं अग्नी हा आतमध्ये आपल्या पेटता राहायला पाहिजे. आणि मग तो जो ज्ञानाग्नी आहे तोच हे धुकं दूर करेल. त्याचा पुढचा एक प्रश्न आहे, किस्विद आवपतम महत्. भूमी म्हणजे काय माहिती का, सगळ्यात मोठं भांड कोणतं, पात्र म्हणजे भांड,
तर ती म्हणजे पृथ्वी. असं का म्हटलंय? अगदी साधे साधे विचार करण्यासारखं नाहीच आहे, कारण परत यक्ष प्रश्न आहे हा. पृथ्वीला सगळ्यात मोठं भांडं का म्हटलेलं आहे? तर काय आहे, एक पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वी ईश्वरानेच निर्माण केलेली आहे. ईश्वराने निर्माण केलेलं सगळ्यात मोठं पात्र आहे ते अक्षय पात्र. म्हणजे ज्याचा क्षयच होत नाही. एक बी पेरा की केवढं मोठं ते धान्य देतं आपल्याला. कधीही क्षय होणार नाही, कधीही पूर्णपणे काही संपत नाही इथलं. कारण पृथ्वी खूप मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस करते, निर्माण करते. आणि पृथ्वी ही सगळ्या प्राण्यांची खरी माता आहे, खरी जननी, त्यांची काळजी घेणारी. कारण आपण जे जे पेरतो इतक्या पटींनी ती पृथ्वी माता आपल्याला परत देते. तसं म्हटलं ना तर त्याचा अजून एक ग्रेटनेस काय माहिती का, की पृथ्वी हा खूप मोठा एक कंटेनर आहे. मोठा कंटेनर ज्याच्यात काहीतरी आपण घालू शकतो. तर काय घालते ती स्वतःमध्ये, स्वतःच्या पात्रामध्ये? तर तिची क्षमता बघा. असं प्रचंड जे पावसाचं पाणी आहे ते सगळं ती साठवून ठेवते. आणि हे जे ओढे, नदी, समुद्र, हे जे आहेत, तलाव, जलाशय, सगळं हे सगळे काय आहेत? पृथ्वीसाठी जलकुंभ. पावसाचं पाणी हे सगळ्या जलकुंभांमध्ये साठवून ठेवते. त्यामुळे सगळ्या जीवांना जीवदान मिळतं. म्हणजे ती काय करते, सगळं एवढं मोठं पावसाचं पाणी जलकुंभांमध्ये साठवते. जलकुंभ याचा अर्थ नद्या, समुद्र, तलाव, विहिरी. हां, आणि सगळ्या लोकांना जीवनदान देते. खेडोपाड्यांपर्यंत सगळं हे पाणी पोहोचतं. पाण्याशिवाय काही जीवन आहे का? ते सगळं हे पृथ्वी माता करते त्याची व्यवस्था. म्हणजे पृथ्वी हे एक म्हणायला गेलं तर दैवी पात्र आहे. याच्याही पेक्षा काय आहे, तर पृथ्वी हे दैवी पात्र आहे. असं का म्हटलंय दैवी पात्र? कारण आपण म्हणतो ना की द्रौपदीची थाळी म्हणजे कधीच संपत नाही, त्या प्रकारचं हे दैवी पात्र. एवढं मोठं पाणी साठवल्यावर सुद्धा अजून सुद्धा साठवायला लागेल. अजून दैवी पात्र कशासाठी आहे, तर तिच्यामध्ये सगळ्या जीवांना लागणारी साधनं, जिवंत ठेवणारी साधनं आहेत, अन्नधान्य सगळी, आणि त्या पलीकडे नेणारी सुद्धा साधनं आहेतच. ती सगळी जी साधनं आहेत, ती सगळी साधनं पृथ्वी मातेवरती राहू शकतात. सगळ्यांना सामावून घेते ती. पृथ्वीवरच ती साठवली जातात. त्यामुळे पृथ्वी मातेचा आदर करायला पाहिजे. तिचा आदर करायला पाहिजे. तिच्यावर तिची काळजी घ्यायला पाहिजे. तिची स्वच्छता करायला पाहिजे.
आणखीन काय पृथ्वीचं महत्त्व आहे? तर पृथ्वी म्हणजे भूलोक आहे. भूलोक याचा अर्थ पृथ्वीवर जन्म घेणं. पृथ्वी असं एकमेव ठिकाण आहे. काय, कशासाठी? आपण स्वर्गात किंवा नरकात हे करू शकतो का? काय करायचं आहे? तर आपलं जे संचित कर्म आहे ते विरघळवण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे पृथ्वी. म्हणजे त्याची प्रोसेस जर करायची असेल तर एकमेव ठिकाण पृथ्वी आहे. केवळ पृथ्वीवर येऊन मानवाच्या सगळ्या संचित वृत्ती नष्ट होऊ शकतात. मोठं गिफ्ट आहे. तसंच पृथ्वी ही एक आदर्श कर्मभूमी पण आहे. संचित कर्म केवळ पृथ्वीवर येऊन पूर्ण करता येतात. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्हाला जर श्राद्ध पक्षात तुम्ही आठवत असाल किंवा संध्या करताना या गोष्टी येतात. देवऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण हे सुद्धा फेडायचं एकमेव ठिकाण म्हणजे पृथ्वी आहे. कितीतरी महती आहे तिची. त्यामुळे तिचा आदर राखायला पाहिजे. त्यामुळे तिची पूजा करायला पाहिजे. जर पृथ्वीचा आदर राखला, काय होत आहे चुका हे इथे क्लिअर केलेलं आहे. पृथ्वीला गौण मानायचं नाही की आपल्यासाठी आपली तिची काही काळजी करायची गरज नाही. तर पृथ्वीचा जर आदर राखला तर ती सगळ्या बंधनातून कर्म जी आहेत आपली बंधनं नाहीशी होण्यासाठी ती सगळी पृथ्वीवरच आहेत अवेलेबल. त्यामुळे तिचं जर आपण आदर राखला तर ती कर्मबंधनातून आपल्याला मुक्त करेल. भूतकाळाच्या ज्या वाईट प्रवृत्ती आहे कर्मबंधनातून पृथ्वीच मुक्त करू शकते. भूतकाळामध्ये आपल्याला ज्या वाईट प्रवृत्ती झाल्या आहेत त्याच्यावर सुद्धा मात करण्यासाठी का बरं पृथ्वी? कारण पृथ्वीवरच आपण चांगली कर्म करून ही जुनी कर्म जाळू शकतो, वाईट कर्म. आणि मग जर पृथ्वीचा आदर नसेल तर होतं काय माहिती का? ती आपल्याला बंधनातनं बाहेर काढायच्या फंदात पडत नाही आणि उलट पुन्हा पुन्हा ती आपल्याला आकर्षून घेते आणि म्हणते आता पृथ्वीवर या, आणि खेचते ती स्वतःकडे. पृथ्वी आणि आपला संबंध काय? आपला जो देह आहे आणि पृथ्वी आहे हे एकदम समानतेने जड आहेत. पंचमहाभूतात्मक गुण आहेत, स्थूल आहेत. ते आपल्याला जे इंद्रिय शक्ती मनबुद्धी असतात, खरं सांगू का, इंद्रिय मन बुद्धी अहंकार ही सगळी साधनं एक तर आपल्याला संपवण्यासाठी आहेत, नाही तर आपला अत्युच्च विकास करण्यासाठी आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. कारण
आपल्या आतमध्ये जे इंद्रिय मनोबुद्धी हे आहेत, हे आपल्याला ईश्वराप्रतही नेतात आणि ईश्वरापासून दूरही जातात. आता यात महत्त्वाचा भाग एक असा आहे फक्त, की हे जे भाग आहेत आपल्या देहातले, त्याच्यामुळे काय अपूर्ण आणि पूर्ण असे दोन्ही भाग आहेत. तसं म्हणायला गेलं तर अमृत सुद्धा ज्यांनी निर्माण होईल आणि हे इंद्रिय मनबुद्धी यांनी विषसुद्धा निर्माण होईल. त्यामुळे देहरूपी जे आपलं पात्र आहे त्याच्यात अमृत आणायचं आहे का मृत्यू आणायचा आहे, भ्रांत जीवन हवं आहे का शांत जीवन हवं आहे, हे पृथ्वीचा आदर राखण्यासाठी आपण ठरवायचं आहे. आपली पृथ्वी म्हणजे आपला देह. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.